नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन जॉबची संधी सांगणार आहे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जर का तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करायचं असेल, म्हणजे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब लावून घ्यायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतामध्ये निघालेल्या एक नवीन गव्हर्नमेंट जॉबची संधी सांगणार आहे. मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये नवीन जागांची भरती निघाली आहे. हे जागा कोणत्या आहेत, काय नाही, यासाठी पात्रता काय असणार आहे, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि त्यासोबत मी तुम्हाला हे सांगणार आहे की या पदासाठी किती पात्रता असते आणि या पदासाठी किती पगार असते, याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी. या पदाचं नाव आहे मित्रांनो लोको पायलट. मित्रांनो, यासाठी पदसंख्या आहेत 11,127. तर मित्रांनो, याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही या व्हिडिओला स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला त्याची माहिती भेटणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदासाठी भरती निघाली आहे. मित्रांनो, रेल्वे सहाय्यक लोको पायलट पदाच्या 11,127 जागेच्या भरतीसाठी नवीन जाहिरात निघालेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते, वयोमर्यादा काय असते, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कॅटेगरी आणि गव्हर्नमेंट जॉब. मित्रांनो, संघटना आहे भारतीय रेल्वे बोर्ड. मित्रांनो, भरतीचे नाव आहे RRB ALP भरती 2026. आणि मित्रांनो, पदाचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट. आणि मित्रांनो, पदसंख्या आहेत 11,127. मित्रांनो, जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलो आहे, तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही याबद्दलची अजून इन्फॉर्मेशन जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो अपडेट एकदम महत्त्वपूर्ण. तर मित्रांनो, इम्पॉर्टंट डेट्स. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकता. एकदम महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो, जर का तुम्हाला लोको पायलट पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणते पात्र असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही कोण्या पदासाठी पात्र असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे कोणकोणते स्किल असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फिटर. मित्रांनो, तुम्ही ITI करणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमच्याकडे फिटरची पदवी असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, या सर्व मित्रांनो, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, या सर्व पदांची आवश्यकता आहे. आणि हे तुमच्याकडे सर्व ITI रिलेटेड असणं आवश्यक आहे. किंवा मित्रांनो, तुमच्याकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स, ऑटोमोबाईल मेकॅनिक्स, हे पण डिप्लोमा असणं आवश्यक आहे. जर का तुमच्याकडे हे डिप्लोमा असेल तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने या जॉबसाठी पात्रता असू शकता, म्हणजे पात्र असू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो की यासाठी वयोमर्यादा काय आहे, म्हणजे तुमच्याकडे वयाची पात्रता किती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43पेक्षा जास्त नसावं. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही ओपनचे असाल तर तुमच्याकडे तुमचं वय 43पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही OBC या गटातील असाल तर तुमचं वय कमीत कमी 45 असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, जर का तुमचं वय तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर तुमचं कमीत कमी 47 वय असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या भरतीसाठी अपात्र ठरणार आहात. त्यामुळे मित्रांनो, ही अपडेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण ही अपडेट खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो की या पदासाठी पगार किती असतो मासिक. तर तुम्ही ते बघू शकता, असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या मॅट्रिक्समधील लेवल 2 प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, त्यांचं जे लेवल असते ते लेवलनुसार तुम्हाला एक्झॅक्टली जे अमाऊंट असते ते सांगितलेलं नाही, पण जे लेवल असते त्या पदानुसार तुम्हाला सॅलरी भेटणार आहे, म्हणजे एकदम चांगली टॉपची सॅलरी भेटणार आहे. त्यामुळं काळजी करायची काही गरज नाही, कारण ही एक सर्वात महत्त्वाची आणि गव्हर्नमेंट जॉब आहे. जर का तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि ही जॉब म्हणजे ही जॉब तुम्हाला लागू शकते. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो उमेदवाराची निवड पद्धत काय असणार आहे, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे निवड होऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, संगणक आधारित चाचणी, लेखी परीक्षा आधारित चाचणी. म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे
त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल. सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांची सूचित केले जातील. भारतीय रेल्वे 2024च्या अधिकृत सूचनेनुसार पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजे मित्रांनो, जर का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी असते त्यावर जाऊन तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही गडबड न करता ऑफिशियल वेबसाईट आहे, मी एक काम करतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तुम्ही त्या लिंकवर जाऊन हे अर्ज करू शकता. म्हणजे मित्रांनो, एकदम सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही. एकदम डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक दिलेला आहे, तुम्ही करा आणि हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, ही होती आजचा व्हिडिओ लोको पायलट पद 2026. जर का तुम्ही एलिजिबल असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. एकदम चांगली संधी आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.